and notes for buying things. वस्तू खरेदीसाठी नाणी आणि नोटा. Students, here are some things. Can you tell which coins or notes will you give to buy these things? वस्तू खरेदीसाठी तुम्ही कोणते कॉइन्स और नोट्स द्याल? हे आहे पार्लेजी बिस्किट पॅकेट आणि त्याची प्राइस आहे 3 रुपीज. मॅम, 1 रुपीजचे 3 कॉइन्स किंवा 2 रुपीजचे 1 कॉइन आणि 1 रुपीजचे 1 कॉइन देता येईल. गुड. आता हे आहे बुक आणि त्याची प्राइस आहे 12 रुपीज. मॅम, 10 रुपीजची 1 नोट आणि 2 रुपीजचं 1 कॉइन. गुड. आता ही आहे वॉटर बॉटल आणि तिची प्राइस आहे 18 रुपीज. मॅम, 10 रुपीजची 1 नोट, 5 रुपीजचे 1 कॉइन, 2 रुपीजचे 1 कॉइन आणि 1 रुपीजचे 1 कॉइन देता येईल. Very good. Now I have a few things here and some coins are kept in front of them. You have to count the coins and guess what is the exact price of these things. Let's start. हा आहे कलरफुल पेन्सिल बॉक्स आणि त्याच्या पुढे 5 रुपीजची 2 कॉइन्स आहेत. मग सांगा बॉक्सची प्राइस किती होईल? मॅम, 5 रुपीजचे 2 कॉइन्स म्हणजे प्राइस 10 रुपीज आहे. गुड. अँड दिस इज काइट. आणि त्यापुढे 5 रुपीजची 2 कॉइन्स आणि 2 रुपीजचे 1 कॉइन आहे. कॅन यू टेल मी द प्राइस ऑफ दिस काइट? याची किंमत किती होईल? मॅम, 5 रुपीजचे 2 कॉइन्स म्हणजे 10 रुपीज झाले. त्यात 2 रुपीजचे 1 कॉइन ॲड केल्यावर 12 रुपीज झाले म्हणून त्याची प्राइस 12 रुपीज आहे. एक्सलंट. नाव दिस इज बलून आणि त्यापुढे 2 रुपीजची 4 कॉइन्स आहेत आणि 1 रुपीची 2 कॉइन्स आहेत. Then what is the price of this balloon? बलूनची किंमत किती होईल? मॅम, बलूनची किंमत होईल 10 रुपीज. व्हेरी गुड स्टुडंट्स. म्हणजे तुम्हाला आता कॉइन्स अँड करन्सी नोट्सच्या मदतीने वस्तूची प्राइस काढणे जमले आहे. मग आता मी तुम्हाला काही तोंडी गणिते विचारते, त्यांची तुम्ही उत्तरे द्या. मेथीची 1 जुडी 10 रुपीजला मिळते, त्यासाठी 5ची किती कॉइन्स देता येईल? मॅम, 5 रुपीजची 2 कॉइन्स देता येतील. करेक्ट. 2 रुपीजची 3 कॉइन्स देऊन 1 पेन्सिल घेतली तर पेन्सिलसाठी किती रुपीज द्यावे लागले? मॅम, 2 रुपीजची 3 कॉइन्स देऊन 1 पेन्सिल घेतली तर 6 रुपीज द्यावे लागले. गुड. नाव टेल मी, 10 रुपीजची 1 कॅन्डल आणि 1 रुपीचा 1 मॅच बॉक्स घेतला तर टोटल किती रुपीज द्यावे लागतील? मॅम, 10 रुपीजची 1 कॅन्डल अँड 1 रुपीचा 1 मॅच बॉक्स घेतला तर टोटल 11 रुपीज द्यावे लागतील. नाईस. नाव लास्ट क्वेश्चन. अझरने 10 रुपीजची 1 नोट अँड 10 रुपीजचे 1 कॉइन देऊन 1 नोटबुक घेतली. सो हाऊ मच विल द नोटबुक प्राइस? मॅम, अझरने 10 रुपीजची 1 नोट अँड 10 रुपीजचे 1 कॉइन देऊन 1 नोटबुक घेतली तर नोटबुकची प्राइस 20 रुपीज होईल. Very good students. You have answered the questions correctly. Today we have learnt about coins and currency notes.